आणि आता मोठ्या घोषणा कोणत्या आहेत 9 त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। केंद्र सरकारकडून बिहारला विशेष पॅकेज। बिहारमध्ये रस्ते बांधणी करण्यासाठी 26,000 कोटी रुपयांची तरतूद। तर बिहारमध्ये नव्या मेडिकल कॉलेजची घोषणा। आंध्र प्रदेशच्या नव्या राजधानीच्या निर्मितीसाठी केंद्र सरकार निधी देणार। आंध्र प्रदेशला 15,000 कोटींचा निधी दिला जाणार। अर्थसंकल्पातली घोषणा। सरकार 500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप देणार। इंटर्नशिप करणाऱ्या तरुणांना महिन्याला 5,000 रुपये मिळणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा। प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ। 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळणार। बजेटमधून घोषणा। शेतीसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद। नैसर्गिक शेतीवर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न। शेतमाल वाहतुकीसाठी साखळी उभारण्यात येणार। बजेटमध्ये घोषणा। शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्याची घोषणा। केंद्र सरकारद्वारे 5 राज्यात जनसमर्थ आधारित किसान क्रेडिट कार्ड जारी। तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा। ईपीएफओमध्येच आता प्रथमच नोंदणी करणाऱ्या लोकांना 15,000 रुपये मिळणार। पगार 1 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास ईपीएफओमध्ये पहिल्यांदा नोंदणी करणाऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये 15,000 रुपयांची मदत। अर्थमंत्र्यांची घोषणा। महिला मुलींसाठी आता 3 लाख कोटींची योजना। महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी सरकार विशेष प्रयत्न करणार। नोकरदार महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी नॅशनल कोऑपरेशन पॉलिसी। 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणार। कृषी क्षेत्रामधील उत्पादन वाढीसाठी योजना राबवणार।